तुमची मागणी गरजेची आहे. आम्हाला थोडाच त्याच्यापासून आम्हाला फार लढून राहिलाय. माझा मुद्दा एवढा, पूल झाला पाहिजे, रस्ता झाला पाहिजे. दरेखोऱ्यात इकडं नदीच्या तिकूची माणसं इकडं, तिकूची इकडं, तर ते आम्हाला फार गरजे आहे. आता तुम्ही सहकार्य करसाल ते आम्हाला मान्य आहे. आम्हाला पुढारी कोणीच नाही. आपण केलेली मला वाटतं एक पत्रकारांनी या सगळ्या गोष्टी करणं, जो कमवतो त्याच्यातून पैसे वाचून जे आहे ते लोकांसाठी या पाड्यावरती, त्याला काही सूर्यवंशीला या ठिकाणी इलेक्शन लढायचं नाही, काही सदस्य बनायचं नाही, काही आमदार बनायचं नाही, पण एक अरे आदिवासी पण नाही कळमकर सूर्यवंशी आपल्या नावावर उठणार असेल, पण तरी पण आपली एक जबाबदारी आहे, समाजाप्रती आपली एक जबाबदारी आहे. ती जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे. त्याच्यासाठी ते गेले 2 वर्ष या ठिकाणी काम करतायत आणि आपल्यामध्ये राहून जे आहे ते आपल्या मुलांसाठी जे जे करता येईल त्या गोष्टी या ठिकाणी करतायत. पाच लागलेत, 50 लागले पाहिजे. सगळीकडे होते, दिवाळी संध्या पण सगळीकडे होते. आपल्या पाड्याची विशेषता आहे की आपण दिवाळी दुपार करतोय. इथे आल्यानंतर ज्या गोष्टी दिसल्या, आपण वेगवेगळ्या गोष्टी पाड्यावर केल्या. अभ्यासिका बांधली, इथे सोलार स्ट्रीट लाईट लावल्या, शाळेला आपण कम्प्युटर्स दिले. दरवर्षी जून महिन्यात येऊन आपण शाळेतल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करतो. आणि आजवर आपण टप्प्याटप्प्याने इथे, म्हणजे कधी दर महिन्याला येणं असो, 1.5 महिन्याला येणं असो, 2 महिन्यांनी येणं असो, जसं जमेल तसं आम्ही येतो, तुम्हाला भेटतो, तुमच्यासोबत बसून तुम्ही जे देता ते मीठ भाकरी खातो आनंदाने आणि तुमच्याशी संवाद साधून तुम्हाला काय अडचणी आहेत त्या समजून घेत त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातली सगळ्यात मोठी अडचण जी होती या नदीवरचा पूल, तो आपण आता ते एक महत्त्वाचं काम पूर्ण केलेलं आहे. त्या पुलाचं बांधकाम सुरू झालेलं आहे. 1-1.5 वर्षात तो पूल बांधलाही जाईल, पूर्ण होईल. जसा पूल होईल, पूल झाल्यानंतर अर्थातच हा जो काही त्याला जोडणारा रस्ता आहे तो रस्ता काय अर्धवट राहणार नाही.